आज ना सकाळी सकाळीच इडली सांबार बनवलं नाश्त्याला. आणि इडली सांबार बनवायला ना 2 दिवस लागतात. खायला काय पटापट माणूस खाऊन घेतं. पण इडली सांबार बनवायचा अगोदर त्याची 1 दिवस तांदूळ डाळ भिजू घालायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी वाटून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी अशी इडली पंचमध्ये मस्त अशी बनवून घ्यायची आणि सांबार बनवायचं. आणि बनवल्याच्या नंतर खायची मजा तर वेगळीच, पण खायला इतकं टेस्टी लागत होतं. आजचं हे सांबार इतकं टेस्टी झालं होतं ना. इडल्या तर होत्याच, पण सांबारसुद्धा एवढं मस्त आणि छान झालं होतं. सगळं खाऊन वगैरे घेतलं, आवरून घेतलं ना. आज मला ना भरपूर सारी ब्लाऊज स्टिच करायचे होते, ते सुद्धा तुम्हाला थोडंसं दाखवलं. तर ही पिशवी ऑलरेडी आधीच आलेली होती सकाळी सकाळी, कारण मैत्रिणीची तर एक झाली की एक पिशवी येतीच आहे. त्याचबरोबर माझ्या गिरायकांची सुद्धा भरपूर सारी ब्लाऊज आहेत. चला आता घेते पटापट कामं करून. आज ना सकाळी सकाळीच इडली सांबार बनवलं नाश्त्याला. आणि इडली सांबार बनवायला ना 2 दिवस लागतात. खायला काय पटापट माणूस खाऊन घेतं. पण इडली सांबार बनवायचा अगोदर त्याची 1 दिवस तांदूळ डाळ भिजू घालायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी वाटून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी अशी इडली पंचमध्ये मस्त अशी बनवून घ्यायची आणि सांबार बनवायचं. आणि बनवल्याच्या नंतर खायची मजा तर वेगळीच, पण खायला इतकं टेस्टी लागत होतं. आजचं हे सांबार इतकं टेस्टी झालं होतं ना. इडल्या तर होत्याच, पण सांबारसुद्धा एवढं मस्त आणि छान झालं होतं. सगळं खाऊन वगैरे घेतलं, आवरून घेतलं ना. आज मला ना भरपूर सारी ब्लाऊज स्टिच करायचे होते, ते सुद्धा तुम्हाला थोडंसं दाखवलं. तर ही पिशवी ऑलरेडी आधीच आलेली होती सकाळी सकाळी, कारण मैत्रिणीची तर एक झाली की एक पिशवी येतीच आहे. त्याचबरोबर